ताई, संगमनेरमध्ये शाळेत जाणाऱ्या एका मुलीवरती ॲसिड हल्ला होतो. अनेक प्रश्न उपस्थित होतात. सुरक्षेचा प्रश्न आहे, ॲसिड सहज उपलब्ध होतं का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याच्यात. नुकतीच मी महिलांसाठी सेफ्टी ऑडिट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी महिला मुली बालकं जात असताना रस्त्यामध्ये काही वेळेला बसेस त्याचबरोबर चालत जात असताना असे हल्ले होतात. या संदर्भामध्ये सर्व डिपार्टमेंट्स मग गृहविभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. सभागृहात सुद्धा हे प्रश्न अनेक वेळेला गाजलेले आहेत. काल ही घटना कळल्यानंतर मी नगरचे SP सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क केलेला आहे. काल रात्रीपर्यंत तरी आरोपी पकडला गेलेला नव्हता. आरोपीचा हेतू जो आहे तो कुणाचा तरी सूड काढणं किंवा असंतोष माजवणं किंवा अशा प्रकारे शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलींना त्रास देणं या प्रकारची विकृती असू शकेल असं मला हल्ल्याच्या पद्धतीवरून वाटतं. लवकरात लवकर आरोपी पकडला जावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अर्थातच पोलीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जे काही महिलांकडून माहिती तिकडच्या येते वाहिन्यांवरून किंवा इतरत्र, त्यामध्ये आसपासचे जे छोटे छोटे रस्ते शाळांकडे जाणारे असतात त्याच्यावरती सुद्धा मुलींना सुरक्षितता लागते. तर मला स्वतःला असं वाटतं की जिथे शक्य होईल तिथे CCTV बसवण्याबरोबरच ही जी फिरती पथकं आहेत दामिनीची, ती जरी शाळांच्या मुख्य ठिकाणी ठेवली असली तरी आसपासच्या रस्त्यांवरती सुद्धा फिरती पथकं आवश्यक आहेत. काय प्रकारचं ॲसिड हे होतं याच्याबद्दलची माहिती अजून डॉक्टरांकडून पुरेशी आलेली नाही आहे. सभागृहात चर्चा होत असताना सुद्धा यावरती मी स्वतः दखल घेतलेली आहे आणि तिच्या कुटुंबियांना आणि तिलासुद्धा लवकरच भेटण्याचा माझा विचार आहे. पण अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या मध्ये वेगळा शक्ती कायद्यासारखा राज्यस्तरीय कायदा असावा अशा प्रकारचं भूमिका आम्ही सभागृहामध्ये महिलांच्या ठरावावरती मांडलेली होती. कारण शक्ती कायद्याच्या केंद्राचा BNS मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेत जरी समावेश झाला असला तरीसुद्धा ॲसिड टाकणं आणि सायबर क्राईम्स याच्यासाठी महाराष्ट्राचा वेगळा कायदा असणं गरजेचं आहे. त्याची शिफारस पोलिसांना दिलेली आहे. मला ही अपेक्षा आहे की लवकरच राज्य सरकारकडून त्याबद्दल योग्य ती पावलं उचलून आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही चांगल्या प्रकारे होईल. या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या प्रकारचं ॲसिड फेकलं जातं त्याच्यावरती काही प्रतिबंध आणता येईल का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. काही हिंदीमध्ये सांगा ना.